पुण्यामध्ये एका तरुणाला श्रीमंतीचा माज आलेला आहे आणि त्याचे विकृत चाळे पाहायला मिळाले। भर रस्त्यामध्ये या मद्यधुंद तरुणानं विकृत चाळे केलेले आहेत। रस्त्यामध्ये गाडी उभी करून दुभाजकावर त्यानं लघुशंका केली आहे। पुण्यातील शास्त्रीनगर चौकातला हा प्रकार आहे। महिलांसमोर त्यानं अश्लील चाळे केलेले आहेत। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका श्रीमंत घरातील तरुणानं भर रस्त्यामध्ये आलिशान गाडी उभी केली आणि रस्त्यावरच्या दुभाजकावर लघुशंका केली। दारूच्या नशेमध्ये हा तरुण होता आणि भर रस्त्यामध्ये त्याचे अश्लील चाळे सुरू होते। सकाळच्या सुमारास पुण्यातील येरवडा भागातल्या शास्त्रीनगर चौकामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि गंभीर बाब म्हणजे रस्त्यावरून महिला सुद्धा प्रवास करत होत्या, तिथून त्या जात होत्या आणि या महिलांसमोरच या मद्यधुंद तरुणानं हे अश्लील चाळे केलेले आहेत। नमस्कार, आपण आता शास्त्रीनगर चौकामध्ये आहोत। आता एक प्रकारे खूप वाईट घडला आहे। एक BMW चालवणारा चालक आला होता आणि ते आत्ता एक अश्लील चाळे करत भर रस्त्यावरती लगी करत होता आणि तो आणि त्याचा मित्र दोघंही दारू पेले होते आणि ते फुल स्पीडने वाघोलीच्या दिशेने निघून गेले आहेत। आणि या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेले आहेत नीलम गोरे। नीलम गोरेजी, आपले स्वागत आहे झी 24 तासवर। आज जागतिक महिला दिन आहे, मात्र याच आजच्या दिवशी पुण्यामध्ये एका तरुणानं अश्लील चाळे केलेले आहेत, विकृत चाळे केलेले आहेत आणि सांस्कृतिक राजधानी पुण्याकडे पाहिलं जातं, मात्र त्या पुण्यामध्येच आता अशा पद्धतीचं कृत्य त्यानं महिलांसमोर केलेलं आहे। काय आपली प्रतिक्रिया आहे? आणखीन संतापजनक, निंदास्पद असं हे सर्व वागणं आहे। पुणे शहरात गेल्या काही वर्षात प्रचंड वेगाने नागरीकरण झाले। जे पुणे शहराचा भाग होता त्याच्या जवळजवळ 40 पेक्षाही जास्त गावांमधली लोकसंख्या दुप्पट तिप्पट झाल्यामुळे त्यांना महानगरपालिकेचा भाग आपण करून घेतलं आणि महानगरपालिकेचा भाग केल्यानंतर रस्तेही मोठे झाले आणि सगळ्या महाराष्ट्रामधून येणारी वाहनं आज नगर रोडवरून एंट्री त्याची होते आणि त्यात पैसा आणि मग अजून आलेल्या पैशामुळे माज, मग हे अशी कृत्य करायला हे लोक धजावत असतात। तो रस्ताही तसा सकाळची वेळ असल्यामुळे खूप असं रस्त्यात जाणारे पादचारी त्याला कोणी थांबवतील अशातले नाहीयेत, पण तो हे गृहीत धरतोय की रस्त्यात त्याला वाटताना मजा वाटते लघुशंका करताना, दुसरा मित्र त्याला हसतोय, त्याच्यामुळे त्यांचा निर्लज्जपणा दिसतोय सगळा। पुणे शहराचे पोलीस, परिवहन विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग या सगळ्यांनी मिळून बऱ्याच मोहिमा आतापर्यंत हातात घेतलेल्या आहेत, परंतु त्यासाठी ड्रंक आणि ड्राईव्ह याबद्दलचा जो कायदा आहे तो कायदा अजून काटेकोरपणे कसा राबवला जाईल आणि आता दिवसाच्या कुठल्याही वेळेला हे तपासावं का, हा प्रश्न खरं तर पोलिसांना सुचवायची वेळ आलेली आहे। कारण रात्रीच्या वेळेला नाहीतर गाड्या तपासल्या जातात बऱ्याचशा वेळेला। आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी म्हणाल तर या घटना घडल्या त्याचं अजून वाईट वाटतं, पण मुद्दा असा आहे की असे दबंग लोक आहेत म्हणूनच फार मोठ्या प्रमाणामध्ये समाज आणि सरकार यांनी एकत्र येऊन लोकांचा सहभाग वाढवून, लोकांचा आत्मविश्वास वाढवून, पोलिसांची संवेदनशीलता वाढवून असे प्रकार जे आहेत ते थांबवले पाहिजेत। हा केवळ एका पोलिसांचाही प्रश्न नाहीये, हा प्रश्न जो आहे तो एकूण समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे येणारे लोक आणि त्यांनी सरळ मार्गाने जाणाऱ्या लोकांच्या बद्दल गृहीत धरणं आणि अशा प्रकारची दबंगपणाने वागणं या ज्या सगळ्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींच्या विरोधात काम करायला सुद्धा आम्हाला खूप त्रास देणारे लोक आहेत। तितकं ते साधं नाहीये। याला कारण असं की न बोलता गुपचूप युती असते काही लोकांची एकमेकांशी, हे सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे। पण तसं जरी असलं तरी सुद्धा जे शांतता प्रेमी आणि सदअभिरुची असणारे नागरिक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही खूप महत्वाची बातमी याच्यासाठी दाखवतात की जेणेकरून असे प्रकार परत घडू नयेत आणि समाज आणि पोलीस या सगळ्यांनी मिळून ते कुठेतरी थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे। माझा प्रश्न तर खरा त्याच्या पालकांना आहे की तो पालक स्वतःहून काय म्हणून सांगत नाहीत माझ्या मुलांनी चूक झाली म्हणून। काल दिवसभर सभागृहामध्ये आज महिलांच्या प्रश्नावर चर्चा झाली, समाजाच्या प्रश्नावर चर्चा झाली। प्रत्येकाला फक्त स्वतःचा नातेवाईक प्यारा आहे, समाजात तो माणूस काय वागतो याच्याशी कोणाचीच काही संबंध नाहीये। म्हणून मला असं वाटतं अगदी एका विपरीत परिस्थितीचं हे एक प्रतिकात्मक उदाहरण आहे ही जी घटना आहे ते, आणि या मुलाला ताबडतोब पकडलं पाहिजे आणि त्याला जी काही कायद्यानुसार शिक्षा आहे ती झाली पाहिजे असं मला वाटतं। अगदी नीलमताई, एक महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलेला आहे। काल जी चर्चा झाली त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक खंत व्यक्त केलेली होती की आताची जी नवी पिढी आहे त्यांना कुठेतरी महिलांचा सन्मान करण्यामध्ये ते कमी पडतायत आणि ते शिकवण्यामध्ये आपणच कमी पडतोय अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती। आणि त्याच पुढे जाऊन मी विचारते की समाजामध्ये कशा पद्धतीचं आपलं वर्तन हवं, त्यासाठी जे संस्कार दिले जातात तिथेच कुठेतरी आपण कमी पडतोय का? काय आपली प्रतिक्रिया आहे?
मी स्वतः एक पालक पण आहे. एक तर मुलांना नाही म्हणण्याची सवय पालक थोडी लावली पाहिजे. जे काय असेल ते प्रत्येक गोष्टीला हो त्याचा हट्ट पूर्ण करायचा. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी लाल किल्ल्यावरच्या एका भाषणामध्ये विचारलेलं होतं की क्या हम पूछते हैं की मेरे घर का लाल क्या करके आए. घरातल्या मुलांना आम्ही विचारतो का कधी तुम्ही बद्दलही लागू आहे चुकीच्या गोष्टी असतील तर याबद्दल पालकांनी मुलांच्या संदर्भात लहानपणापासूनच सवय लावली पाहिजे याबाबत. दुसरं ग्लॅमरायझेशन त्याचं उदात्तीकरण फार मोठ्या प्रमाणात मीडियात होतं अशा गोष्टींचं आपण बघतो. तुम्ही पण अनेक व्हिडिओ दाखवलेत की पाय बाहेर काढून उभं राहून मोटरसायकल चालवतात. या सगळ्या गोष्टी ग्लॅमर झाल्यामुळे अजून लोक करतात आणि शेवटी मृत्युमुखी पडतात किंवा आजारी पडतात किंवा अशा गोष्टी घडतात. आणि म्हणून कुठे पैसा आणि त्याच्यामुळे आलेलं एक संपत्तीचं प्रचंड केंद्रीकरण या सगळ्याचा हा परिणाम आहे. आणि त्याच्या आई वडिलांनी सुद्धा अशा बाबतीमध्ये त्याला अनेक वेळा स्वातंत्र्य दिलं असेल त्याचा तो दुरुपयोग करतोय असं स्पष्ट दिसतंय. अगदी अगदी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आणि आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत अंकुश काकडे. अंकुश काकडेची आपण पाहतोय पुण्यामध्ये एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. श्रीमंतीचा माज या तरुणानं दाखवलेला आहे आणि मद्यधुंद अवस्थेमध्ये त्याने विकृत चाळे सुद्धा केलेली आहे. काय आपली प्रतिक्रिया आहे? नाही, आज आपण एकीकडे महिला दिन साजरा करतो, महिलांच्या बाबतीत संबंधी आदर व्यक्त करतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज पुण्यामध्ये ही अशी घटना घडते. आम्हा पुणेकरांची मान शर्मेने खाली जाते. अर्थात हे का होतंय आपण सांगितलं की BMW मधून आलेले हे तरुण आहेत आणि महिलांच्या समोर असे विचित्र त्या ठिकाणी हावभाव करत होते. मी म्हणतो पोलिसांनी त्यांना सडकून काढलं पाहिजे आणि केवळ सडकून काढलं नाही पाहिजे तर त्या परिसरामध्ये त्यांची पोलिसांनी धिंड देखील काढली पाहिजे. त्यांचे आई वडील श्रीमंत असतील, पैशाच्या जोरावरती पोलिसांना दाबण्याचा प्रयत्न करतील, परंतु अशा परिस्थितीमध्ये जर का महिला दिनाच्या दिवशी अशा पद्धतीच्या घटना घडत असतील तर त्याच्याकडे गृह खात्याने गंभीरपणे पाहिलं पाहिजे. आणि कोणी असू द्यात, अर्थात ही मुलं कोण आहेत काय आहे त्याची मला काही कल्पना नाही. आपण आता फोन घेताय, मी फोनवरती देतोय, पण जिथे कुठे काय अशा घटना घडत असतील त्याचा आपण निषेध केला पाहिजे. माझी पोलिसांना विनंती आहे या तरुणांना अशा पद्धतीने सडकवा की त्यांना उद्या 8 दिवस घरातून बाहेर पडता येणार नाही. आणि नुसतं सडकू नका तर त्यांची त्या परिसरामध्ये जाहीरपणे धिंड काढा आणि त्यांच्या पालकांवरती सुद्धा कारवाई करा. पैशाचा जोर असा दाखवून चालणार नाही. मी या सर्व तरुणांच्या बाबतीमध्ये त्यांचा निषेध तर करतो, पण त्यांच्यावरती पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी पोलिसांना विनंती करतो. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर अंकुश काकडे यांनी पोलिसांनी त्यांच्यावर कठोर शासन करावं अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुषमा अंधारे. सुषमा अंधारे ताई, स्वागत आहे आपलं झी24 तासवर. वेगवेगळे कारनामे समोर येतात. अनेकदा तरुणाई जी आहे ती कशी पद्धतीने वागते हे आपण समोर पाहिलेलं आहे. आणि पुण्यातला हा आजचा संतापजनक प्रकार, काय प्रतिक्रिया? पुण्यातले प्रकार जे सातत्याने समोर येत आहेत हे खूप धक्कादायक आहेत. आजचा शास्त्रीनगर येरोडा भागामधला जो प्रकार आहे हा प्रकार सांगताना हे जरा उल्लेख केला पाहिजे की 1 महिना अजून उलटून गेला नाही. याच शास्त्रीनगर येरोडा भागातल्या याच रस्त्यावर IT क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीवर चाकूने सपासप वार झाले आणि तिचा खून झाला. एवढी मोठी घटना झाल्यावर खरं तर पोलिसांनी तिथे गस्त वाढवणं अपेक्षित आहे, पेट्रोलिंग करणं अपेक्षित आहे, बंदोबस्त असला पाहिजे, कारण हा अत्यंत वर्दळीचा परिसर आहे. पण एवढी घटना घडूनही पोलीस अजूनही धडा घेत नाहीत. याचा अर्थ नेमका काय? विमाननगर असेल, लोहगाव परिसर असेल, विश्रांतवाडी, धानोरी किंवा शास्त्रीनगर या सगळ्या एरियामधले जे पब बार आहेत ते इतक्या प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत आणि पोलीस ठरवून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. वरिष्ठ पोलीस अधिकारी अमितेश कुमार या लोकांना काहीच काही निर्देश देत नाहीत का? की अमितेश कुमारांना सगळं हे माहीत आहे. अमितेश कुमारांना काही निर्देश पालकमंत्र्यांनी सुद्धा देणं गरजेचं आहे. पालकमंत्री अमितेश कुमारांचे कान उपटणारच नाहीयेत का? कारण या रस्त्यांवरून पब बार मधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या इतकी आहे की IT क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि मुली किंवा सर्वसामान्य सुद्धा महिला आणि मुली, कारण बाजूला तिकडे दर्गा आहे, मंदिर आहे, एक मोठा ट्रॅफिकचा चौक आहे, असा सगळा वर्दळीचा परिसर बघता पोरी बाळींना चालणं मुश्किल झालेलं आहे तिथे. अगदी अगदी धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर सुसंस्कृत पुण्यामध्ये, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्ये हा विकृत प्रकार समोर आलेला आहे. श्रीमंतीचा माज या तरुणानं दाखवलेला आहे.
या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी फोनवरून जोडल्या गेलेल्या आहेत तृप्ती देसाई. तृप्तीताई, आपण पाहतोय मद्यधुंद तरुणानं पुण्यामध्ये विकृत चाळे केलेले आहेत. महिलांसमोर त्यानं अश्लील वर्तन केलेलं आहे. नेमकं कुणाचं चुकतंय, कुठे चुकतंय? खरं तर ही लज्जास्पद गोष्ट आहे. आज महिला दिन आहे. महिला दिनाच्या दिवशी अशा पद्धतीची गोष्ट समोर येणं म्हणजे आपण बघतोय की पुण्यामध्ये जिथं सुसंस्कृत पुणे आहे आपण त्या भागामध्ये मध्यंतरी पबवर बऱ्याच कारवाई झाली होती. काही गुन्हे समोर आलेले होते आणि त्यानंतर तिथे IT क्षेत्र आहे आणि तिथे अशा पद्धतीचे श्रीमंत असणाऱ्या लोकांचा माज का वाढतो? म्हणजे पोलीस कुठंतरी मागे त्यांना पाठीशी घालतात. पोलीस जे आहेत त्यांचा आशीर्वाद अशा लोकांना असतो. सर्वसामान्य असू दे किंवा श्रीमंत असू दे यांचा माज उतरवणं यासाठी पोलीस ही खाते आहे. त्यासाठी कायदे आहेत. कायदे सगळ्यांना समान आहेत आणि तिथं भर दिवसा अशा पद्धतीचं कृत्य करताना अशांना लाजा कशा वाटत नाहीत? आजूबाजूला महिला असतात. हे मोठमोठ्या गाड्या 20, 25, 50 लाखाच्या गाड्या वापरतात. तर शिकलेले आहेत, अडाणी आहेत असंही म्हणता येत नाही. म्हणजे पोलिसांचा धाक कुठंतरी राहिलेला नाहीये. पोलिसांनी मध्यंतरी ज्या कारवाई केल्या मग त्या फक्त दाखवण्यापुरत्या केल्या का? भर दिवसा असेल किंवा रात्रीच्या वेळेला महिला सगळ्याच ठिकाणी असतात आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचे लज्जास्पद कृत्य आम्ही पुण्यात राहतो. पुण्यात अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं जे आहेत त्या घटना होत असतात. मला वाटतं की या बंद होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जे आपले पोलीस आयुक्त आहेत त्यांनी आदेश देणं गरजेचं आहे आणि अशांवर कारवाई करा ना. अशांवर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर कारवाई केली तर असं करायची कोणी हिंमत करणार नाही. अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर आपण पुण्यामधली ही दृश्य पाहतोय. पुण्यामध्ये या तरुणानं अश्लील वर्तन केलेलं आहे. सुसंस्कृत पुण्यामध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्तानं सर्वांना पडलेला आहे. रस्त्यावर गाडी उभी करून या तरुणानं दुभाजकावर लघुशंका केलेली आहे आणि त्याचबरोबर महिलांसमोर अश्लील चाळे सुद्धा केलेले आहेत. हा तरुण मद्यधुंद अवस्थेमध्ये होता आणि त्यावेळेला त्याने हे विकृत चाळे केलेले आहेत. त्यामुळे आता पोलीस त्याच्यावर काय नेमकी कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.